एक दोन कामं केलीस त्याने काय लगेच तू दमलीस काय? अगं वय बघ माझं. एक्सक्यूज मी, ग्रॅनी आजी तू एक दोन कामं केली असशील, मी जास्त केलेले आहेत. सगळे नाही ते सगळे कामं मलाच देत आहे. नको तरी माझ्या मागून मागून त्यांनी आजी बरं झालं आपण जाऊया म्हणून. हो करते आता रिग्रेट. उगाच आली मी तुझ्या मागे. कुठून ते आजीला बोलली की मी तुला हेल्प अँड सपोर्ट करेन म्हणून. हो हा नव्हताच यायचं. मला काय माहिती एवढ्या मोठ्या जालमध्ये फसून जाईल. यू नो वॉट मला तुझ्याशी नाही बोलायचं. आय डोंट वॉन्ट टू टॉक टू. मी आता इथून निघून चाललीये. मी निघते. वॉशरूमला. अजून कुठे? अनिका ऐक ना, ऐक मला जाऊ दे ना. हा मला खूप अर्जन्सी आहे. अगं दिवसभर असं ते पाण्यात काम वगैरे करणं खरंच खरंच माझी नाही ग्रॅनी आजी, मी जाणार आहे. तू मी वयस्कर आहे की नाही, मला जाऊ दे ना प्लीज. ग्रॅनी आजी डोंट यूज युअर सिनियर सिटीजन कार्ड ओव्हर, ओके? तुला वॉशरूम लागले ना तर दुसरीकडे जा. अगं कुठे दुसरीकडे जाऊ? इथे एकच आहे या घरात. एकच आहे ना, मग त्यात मी जाणार आहे कारण मी आधी बोलले. तू मी बोलल्यामुळे आता बोलते, त्यामुळे मी जाणार आहे. मी चालले. आजी अहो कशाला एवढं मनाला लावून घेताय? नका एवढा त्रास करून घेऊ. कमळी काय सांगू तुला, केवढी आतुर होते मी माझ्या मोठ्या नातीला भेटायला. किती वर्ष वाट पाहते मी तिची. किती पूजा केल्या, व्रत वैकल्य केली, उपास तपास केले. तुला खरं सांगते, माझी मोठी नात मला भेटेल या एका आशेवर जिवंत आहे मी. मला जेव्हा कळलं ना की माझी सून गौरी आणि तिची मुलगी म्हणजे माझी मोठी नात जिवंत आहेत, तेव्हा एवढा दिलासा मिळाला होता ना मला. खरंच जिवंत आहेत पण त्या मला भेटत नाहीयेत, माझ्या समोर येत नाहीयेत. गुरुजी म्हणतात की तुमची मोठी नात तुमच्या आसपासच आहे, पण मी तिला ओळखू शकत नाहीये. म्हणून ते आजच्या कार्यक्रमात जेव्हा माझी मोठी नात आली आहे असं मला कळलं तेव्हा मला एवढा आनंद झाला होता ना. नातीवरच्या प्रेमापायी आणि तिला भेटायची एवढी आतुरता असल्यामुळे असा विचारच आला नाही माझ्या मनामध्ये की ती माझी खरी नात नसेल. ती मुलगी खूप साधी आणि सरळ वाटली मला. आजी ती साधीच होती पण माझी नात नव्हती. मला लक्षात आलंय कमी, ही माझ्या मोठ्या नातीविषयीची ओढ आहे ना माझी, तीच माझा वीक पॉइंट झाली आहे. त्याचाच फायदा घेऊन कामिनी त्रास देते मला. म्हणूनच तिच्या भूलथापानं बळी पडले मी. तिला काय कुणाच्या भावनांशी खेळायला, कुणाला दुखवायला कधीच काही वाटलं नाही ग. केवळ माझं आणि तिचं नातं आहे म्हणून मी इतके दिवस दुर्लक्ष करत आले. माझं चुकलं. केवळ माझ्या मोठ्या नातीवरच्या प्रेमापायीनं मी तिच्या थापानं बळी पडले. आजी पास आता काय बी नका बोलू. तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मग मी सांगतो तुमची नात लवकर येणार आणि तुम्हासनी भेटणार एकदम फास्टात. ए आई आई ए आई, ही सिनेमाची तिकडे आपल्याकडे कशी काय आली? कोणाची आहेत? हा ए आई सांग ना, कोणाची आहे? आपल्याकडे कशी आली? ए आई. अरे संतोष काय करतोयस तू? जॉब करते मी, दिसत नाही का तुला? आई असं काय करतेस? 2 तासांनी शो आहे, कोण गेलं नाही तर फुकट जातील. अरे ती मेळाव्यात मिळाली आहेत मला. तुला मिळाली आहेत? तू अजून जॉब करतेस म्हणजे तू जाणार नाहीयेस? नाही जाणार आहे रे. हे मग मी जाऊ? मी वीणाला घेऊन जातो. अरे जा बाळा. ए वीणा, वीणा चल पटकन तयार हो, सिनेमाला जायचंय. 2 तासात येऊ. नाही नाही हा, मला अजिबात वेळ नाहीये. खूप मोठी ऑर्डर आलीये आणि आता कुठे सिनेमाला जायचंय? काही नाही. कसली ऑर्डर तुझी? एवढी आयती तिकीट मिळाली आहेत, मस्त फुकट सिनेमा बघितला असता. सॉल्टेड पॉपकॉर्न खायला दिले असते. याला पण हिचं नशीबच खराब. जर मला या सिनेमाला जायला मिळालं ना तर किती बरं होईल. किमान या घरातून आणि या कामांमधून माझी सुटका तरी होईल. पण याच्याबरोबर कशी जाऊ? म्हणजे लोक काय म्हणतील? जाऊ दे, लोक काही कामाने ना. बघूया तर काय करू? एक से एक तिकीट फुकट जाईल. आई गो, आई गो, आई 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 गो, आई
ए आई संतोष बघ 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 जरा त्यांना काय झालं. हा अरे जा ना बघ ना. मीच रिकामा दिसतो तुला. जॉब करते ना कशाला मी. हे लोक येतात मला काय कळत. ए काय झालं काय हो काय झालं. काय अचानक ना असं पाय मुरगळला आणि असं कंबर पण अशी धरल्यासारखी झाली. नाही हो, जमत नाहीये तुम्हाला. नाही उपयोग नाही याचा काय. म्हणजे तुम्ही जे काय सांगताय आणि तुमच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत ना ते मॅच नाही करत आहे. तुम्ही नाटक करताय हे कळतंय मला. आणि जर का मला कळतंय ना तर माझी आई हे तुमचं नाटक कधी पकडेल. त्यामुळे नका करू. नाही जमत आहे तुम्हाला. बर बरं 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 एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला. रिक्वेस्ट मला हो करा. सिनेमाची तिकीट. सॉरी म्हणजे मला असं विचारायचं होतं की मी तुमच्याबरोबर सिनेमाला येऊ चालेल. हो आजी काय बोलताय तुम्ही. हा तुम्ही माझ्या बरोबर सिनेमाला. मी तुमच्या नातवाच्या वयाचा आहे. लोक काय म्हणतील तिकडे. ते काही बरोबर नको. हा ॲपेन डोके जायचं म्हणजे काय. नातू आजीबरोबर जात नसतो कधी. आणि मी असं काही म्हटलं का की आपण एका कोपऱ्यातल्या सीट पकडूया म्हणून. असं काही बोलले का मी. मला फक्त तुमच्या या घराच्या बाहेर पडायचंय कळलं. म्हणून मला तुमच्याबरोबर सिनेमाला जायचंय. काय करू आता. ही वीणा तर वेळ नाही म्हणते. त्यात ही बाई यायचं म्हणते. श्रीमंत घरातली बाई. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला या घरातली कामं पडू नयेत म्हणून मी मदत करू शकतोय. पण या पुढे जर का मला मदत लागली तर ती तुम्हाला करावी लागेल. अर्थात कळणार पक्का. कामिनीचा शब्द आहे पडणार नाही असा पक्का. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या तिकिटांचे काय कितीचे पैसे असतील त्याच्या दुप्पट देईन ना मी. आणि शिवाय तिकडे गेल्यानंतर ते समोसे वेफर्स पॉपकॉर्न वगैरे त्या सगळ्याचा खर्च करेन. खाऊ पिऊ घालेन. पण आणखीन एक गोष्ट. आता फक्त तुम्ही आतमध्ये जाऊन तुमच्या आईसाहेबांना सांगायचं की माझी कंबर दुखतीये, माझे पाय दुखतायत, गुडघे दुखतायत म्हणून मला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाताय. तुम्ही सांगा. मी कशाला सांगू. तुम्ही सांगा ना. विश्वास कसा बसेल त्यांचा. तुम्ही सांगितलं तर विश्वास बसेल. पटेल त्यांना. माझ्या बोलण्यावर त्यांना थोडंच पटणार आहे नाही ना. म्हणून पण याचे वेगळे पैसे लागतील. मिळतील. येताना टॅक्सीने येऊ. आणि जाताना पण. चला. राधिका ताई अहो मला खरंच यायचं नव्हतं. म्या नयनतारा मॅडमला तसं सांगितलं बी होतं. मावशी आईने तुम्हाला इतक्या कौतुकाने पाठवलंय. कशाला घाबरताय. तुम्ही आता मस्त बसा मूवी बघा एन्जॉय करा. ए काका आम्हाला ना पॉपकॉर्न घे. मी आणि साधा मावशी शेअर करू. हे बघ गौरी आणि माझी मुलगी लवकरच आपल्या बरोबर असेल. हा करतो थोडा वेळ फोन. बाय. आई पण. हॅलो काका. हे हाय. हॅलो बेटा. अरे काका काय म्हणता. हे हाय. नयनतारा आणि सतीश पण आल्यात. नाही ते नाही आलेत. आम्हीच आलोय फक्त. ओके यू गाईज कॅरी ऑन. मी आलोच. हो अरे देवा हे बी इथंच आहे. आता जर याने मला बघितलं तर